दोन भावातील भांडण सोडवायला गेलेल्या शेजाऱ्याचा खून, 3 तासात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड, इस्लामपूर पोलिसांची कामगिरी. सचिन सुभाष लोंढे वय 37, राहणार अण्णाभाऊ साठेनगर, पेठ, तालुका वाळवा असं मृताचं नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी: मंगळवार दिनांक 31 रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान दोन सख्या भावांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण सुरू होतं. ते सोडवण्यासाठी शेजारी सचिन लोंढे हा गेला होता. मात्र त्याला चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना पेठ तालुका वाळवा येथे घडली आहे. राजेंद्र सुभाष लोंढे, राहणार साठेनगर, पेठ, तालुका वाळवा यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत संग्राम कमलाकर शिंदे, राहणार खंडोबा मंदिरा पाठीमागे, साठेनगर, पेठ, तालुका वाळवा, जिल्हा सांगली याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी वरील प्रमाणे खुनातील आरोपीस ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, इस्लामपूर पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिडभाग तसेच डीबी पथक इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना खुनातील आरोपी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 बेंगलोर पुणे रोडवरून पुण्याच्या दिशेने जात असल्याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. तात्काळ त्याच इस्लामपूर कासेगाव पोलीस ठाणे हद्दीवरून आरोपीस ताब्यात घेतलं. त्याचं नाव गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव संग्राम कमलाकर शिंदे, राहणार साठेनगर, पेठ असं सांगितल्यानं त्यास गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी केली. त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली दिली. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडभाग करतायत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण इस्लामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय हारुगडे, पोलीस निरीक्षक इस्लामपूर, किरण दिडभाग, सहाय्यक पोलीस निरीक्षक इस्लामपूर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत, पोलीस कॉन्स्टेबल सचिकांत शिंदे, विशाल पांगे, दीपक घस्ते, सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे, पोलीस कॉन्स्टेबल विवेक साळुंखे यांनी सहभाग घेतलाय.